राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांना तडीपारीच्या आदेशामागे कुठलेही तथ्य नसल्याचं सांगत कोर्टानं तडीपारीचे आदेश रद्द ठरवले. या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारत कडक शब्दात त्यांना सुनावले. अभिजित पवार यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यानं त्यांना ठाणे पोलिसांनी 6 जिल्ह्यातून तडीपार केलं होतं. ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभिजित पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशांत गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात पहिलीच सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर तडीपारीची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सारंग कोवाल यांनी पोलीस उपायुक्त गावडे आणि कोकण आयुक्तांनी दिलेले तडीपारीचे आदेश हे दोन्हीही रद्दबातल ठरवले आणि रद्दबातल ठरवताना या आदेशामागे कुठलेही तथ्य नसल्याचं सांगत अभिजित पवार यांना मुक्त केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. तसंच न्यायव्यवस्थेनं दिलेला हा निकाल पोलिसांनी वाचून पाहावा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण राजकीय गुलाम व्हायचंय की न्यायाच्या बाजूनं काम करायचंय, असंही आव्हाड यांनी सुनावले. दरम्यान सहाय्यक आयुक्ताला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर अभिजित पवार यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशांत गायकवाड यांच्यावर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनाही पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून नौपाडा पोलिसांनी 4ही आरोपींच्या तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना दिला होता. वरिष्ठांनी या 4ही आरोपींना ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केल्याची कारवाई केली होती. शेवटी न्यायालयाचा आदर करतो की न्यायालयावरती विश्वास होता आमचा, की ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्याबद्दल जी त्यांची वागणूक होती, ज्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी ठाण्याच्या बाहेर काढलं, आमच्यावरती काही केसेस नसताना फक्त बॅनरचे केसेस, काही नॉर्मली राजकीय केसेस आहेत, त्याच्याने जर तुम्ही आम्हाला बाहेर काढत असाल ठाण्यामधून तर हे खूप धक्कादायक होतं की जसं काय पोलिसांचा सत्ताधारी पक्षांचा गुलाम असंही काम करतात. एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. शेवटी देवीचा आशीर्वाद आहे. देवीचे आशीर्वाद त्याचप्रमाणे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब जो सह्याद्रीसारखा आम्हा कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती, वाट पाहू किती, लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू, मना मनात तू, जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात, मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती, गुण गाऊ किती, तुला पाहू किती, गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. युवा नेते पूर्वेश प्रताप सरनाईक यांची शिवसेना पक्षाच्या अंगीकृत युवा संघटना असलेल्या युवासेना कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःही निवड केली असून त्यांच्याच हस्ते पूर्वेश सरनाईक यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन युवासेनेच्या नव्यानं बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात युवासेना मजबूत आणि बळकट करून युवकांचे प्रश्न त्या माध्यमातून सोडवा, युवकांचा आवाज बना, अशा शुभेच्छा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. युवासेना म्हणजे युवकांचा आवाज. युवासेनेच्या माध्यमातून युवकांचं संघटन करत असतानाच युवकांचे प्रश्न आणि समस्या समजून घेतल्या जातील. त्या राज्य सरकारपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांकडे नेऊन या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णवेळ काम केलं जाणार आहे.
युवकांचं शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक असे सगळेच मुद्दे आपण उचलू. सामान्य घरातील युवकांनाही राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. येणाऱ्या काळात युवासेना ही राज्यातील सर्वात मोठी युवा संघटना बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि राज्यात युवासेना एक नंबरवर असेल असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय. दरम्यान युवासेना कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर युवा कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार अशा विविध भागात फटाके वाजवून जल्लोष केला आणि त्यांच्या नियुक्तीचं स्वागत केले. ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेली सर्व बांधकामं पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मेट्रोच्या 2 मार्गिकांखालील रस्ते, दुभाजक, पदपथांच्या कामांचा आढावा पालिका आयुक्त बांगर यांनी नुकताच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे अभियंते यांच्या उपस्थितीत घेतला. ठाणे शहरात मेट्रोच्या माध्यमातून मेट्रो सेवा पुरवण्यासोबतच संपूर्ण शहरात मेट्रो मार्गालगत सुशोभीकरण आणि तो मार्ग त्याचा परिसर सुंदर आणि नीटनेटका दिसेल अशी व्यवस्था मेट्रो प्राधिकरणानं करावी. मेट्रोच्या 2 पिलरमध्ये जे दुभाजक लावले जात आहेत त्याची गुणवत्ता अत्युच्च दर्जाची असावी. त्यामध्ये फक्त मुरुम न टाकता काळी माती आणि शेणखत टाकून त्यावर शोभिवंत झाडं लावण्यात यावीत, जेणेकरून त्या परिसराच्या सौंदर्यातही भर पडेल असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. मेट्रो मार्गाखाली असलेल्या दुभाजकांसाठी लावण्यात आलेल्या कर्बस्टोनबद्दल असमाधान व्यक्त करत त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा लगेचच करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मेट्रोच्या कामांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सनी रस्त्याचा मोठा भाग व्यापलाय, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ही कामं कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करावीत. तसंच गायमुख ते कापूरबावडी येथील रस्त्यांवरील बॅरिकेड्स 15 फेब्रुवारीपर्यंत आणि कापूरबावडी ते माजोडा येथील बॅरिकेड्स मे महिन्यापर्यंत हटवण्याचं नियोजन असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं. "24/7 ऑन ड्युटी फील्डवर कार्यतत्पर असणाऱ्या ठाणे पोलीस प्रशासनास आज टेंभी नाक्यावरील देवीच्या आरतीचा मान मिळाला. डीसीपी गणेश गावडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी अनेक महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. पूजा केलेल्या आरती केलेल्या काय मागणी होती? म्हणजे ऑन ड्युटी 24 तास जे पोलीस असतात त्यांच्यासाठी ही आरती होती. काय नेमकं पोलिसांच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आपण प्रार्थना केली? नवरात्रामध्ये देवीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस विभाग सदैव सज्ज असतो. आज देवी मातेची बंदोबस्त करण्यासोबतच देवी मातेची पूजा करण्याचा योग आज या ठिकाणी लाभला. तर आज दर्शन घेतल्यानंतर पूजा केल्यानंतर अत्यंत समाधानी वाटतंय. मातेकडे याच गोष्टीची मागणी केली की सर्वत्र शांतता अबाधित राहावी, चांगल्या प्रवृत्तींचं रक्षण आमच्या हातून होत राहो आणि ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती असतील, विघातक प्रवृत्ती असतील त्यांचा नाश व्हावा, सगळीकडे शांतता, समृद्धी, आनंद, सर्वत्र आनंद व्हावा. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. ठाण्यात सर्वात मोठ्या गरब्याचं आयोजन संकल्प प्रतिष्ठान आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीनं करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात रघुनाथनगर येथे या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या नवरात्र उत्सवाला ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात, तसंच गरब्याचाही आनंद लुटतात. या नवरात्र उत्सवाला राजकीय तसंच सिनेस्टार अभिनेते आणि अभिनेत्री हजेरी लावतात.
काल नवरात्रीच्या 5व्या दिवसाच्या निमित्तानं संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दांडिया उत्सवात अनेक कलाकारांनी दांडिया रसिकांना भेटत त्यांच्यासोबत दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. हास्यजत्रा फेम शिवाली परब हिने हातात लेझीम घेत शिवालीनं दांडिया रसिकांसोबत ठेका धरला. यावेळी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. तसंच काल या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनीही भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं. तर काल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विरार शहरातील शहर सचिव शैलेंद्र घोडे, विभाग प्रमुख दिलीप जाधव यांच्यासह उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आणि उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत संकल्प प्रतिष्ठान, ठाणे नवरात्र उत्सवाच्या मंगलमय मंदिरात विराजमान अशा दुर्गामातेचं दर्शन घेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, जयश्री फाटक, नम्रता फाटक, राजू फाटक, मिनल संखे, दीपक पेतकर, अभिनेता सुशांत शेलार आदीही उपस्थित होते.